गावाकडची अंडी पिल्ली लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी आपला बेटा कसं प्रसन्न वाटतं ना घराला घरपण आल्यासारखं वाटतं का नाही त्याची म्हणच आहे वाढवांनी मन काय तयार करून ठेवली आहे बाईशिवाय घरपण खोटंच ग तू आली वातावरण प्रसन्न झालं घराला घरपण आलं तुझी आई वारली ना बाळा त्यानंतर अनेक लोकांनी मला सांगितलं आबा लग्न करा अशी पूर्वीची लाईन लागली पण अजिबात नाही मी म्हणलं नाही मी अजिबात लग्न करणार नाही कारण का माहिती आहे बाळा तुझ्यासाठी तुझ्यावर माझं जीवापार प्रेम आहे माझ्या स्वप्नासाठी मी अजिबात लग्न करणार नाही पण आबा 15 वर्ष जेलमध्येच होते अगं त्यानंतर लोक म्हटली मला आबा लग्न करा पण मी अजिबात लग्न केलं नाही बर आबा हे बघा हे काय फोन आहे आयफोन आहे अगं हा बाप फोन आहे तसं नाही आबा बघा आयफोन आहे ब्रँड मामा का गेली होतीस ना मामांनी घेऊन दिलाय मामाने घेऊन दिला का काय मामाचं कौतिक सांगते त्याच्या का ओरडत का सध्या आबा पैसे द्या की चुप हा सापडा बेटा छापाण्याचं बघ सुरू आलेत ना छापाण्याचं बघ सपना दीदी चावी आणली ना काय नाही काय तू सांग छापाण्याचं बघ समोर कुठं काय बोलतो हा इकडे बस उठ बोललं ते रे कसलं पैसे आयला विसरलं का आबा तुम्ही काय म्हणले होते सपना दीदी आले पैसे देतो म्हणून अरे मग सपनाचा आणि त्या पैशाचा काय संबंध पडला रे सध्या विसरले का आबा काय 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 तुमचे पैसे कशात आहेत माझे पैसे हा पाकिटात आहे पाकिट कुठे पाकिटात माझं कपड्यात असतं रे कपाटाला काय लॉक आहे लॉक आणि लॉकची चावी कोणाकडे सपनाकडं आवाज चपला दीदी मग आता आली ना द्या ना माझे पैसे राव काय सारखं पैसे लावलं रे आबा हे तुमचं बरं सकाळी खाल्ल्यावर हागायचं बरं विसरत नाही तू काही लोक बोलू जायला पैसे सकाळी चहा प्यायला तिथे गेलो आबा पैसे दुकानात गेलो आबा पैसे अरे इथे डब्बा घ्यायला मी माळाला गेलो तिथेही आबा पैसे अरे करून दिलं नाही मला तू मग आबा बायकोने एवढा त्रास दिलाय पण माझं बूड सुचवलंय हाणून तुम्ही मला देत नाही पैसे राव देतो लय ओरडू नको चार लोकांना ऐकू जाईल देतो तुझे पैसे देतो द्या 1500 रुपये अरे कळतंय मला 1500 रुपये 100च्या 11 नोटा 11 नोटा असेल का 100च्या मग आणि 100च्या 15 नोटा असते ते 15 द्या पटकन सध्या मला एक सांग रे गावामध्ये ऍटम आला म्हणला काय आला ऍटम कोणी सांगितलं तूच सांगितलं ना ऊसाच्या तिथं जायला तिथे मी गेलो त्याच्या आईला तिथे माझी पोरगी निघाली म्हणतो ऍटम आलाय म्हणतो तिच्या समोर माझं नाक खाली झालं भरव्या आबा तो मॅटर यागला तुम्ही मला माझ्या नाही मॅटर तोच आहे तुला काय एवढी अक्कल नाही का तू काय एवढा शहाणा नाहीये की आबाला फसवायला मला सांग हा डाव कुणी केला होता तुला पैसे देतो नाही जाऊ दे ना आबा मला द्या राव माझे 15 वर्ष जेलमध्ये काढल्यात कुठील नाही तुला सांग मला हा डाव कोणाचा होता आबा मी येतो राव मी बायकोलाच पाठवतो जाऊ दे तुम्ही पैसे नसून देत पैसे देतो माझ्याकडे पैसे आहेत पण मला फक्त नाव सांग की हा डाव माझ्यावर कुणी टाकला आबा ऐका बोल भैया साहेबांनी मला सांगितलं का तू त्या आब्याटाब्याला घेऊन ये खाली आणि पांडवाला सांगितलं सपनाला घेऊन ये म्हणजे त्यांच्यात कसा गैरसमज निर्माण भांडणं तयार होतील अच्छा म्हणजे हा भैया साहेबांचा डाव होता तर आबा मग पैसे हे देतो की ठीक आहे पैसे करताय आबा पूर्ण 1500 रुपये आहे ना अरे 1600 रुपये ते अयो
1600? हा. आबा 100 रुपये याच दिलं काय? ए, येड्या अरे पंचकृषीत आबासाहेब तुला याचे पैसे वाटतात. तुम्हाला चांगली खबर दिली ना म्हणून तुला 100 रुपये बक्षीस दिलाय. अयो, बक्षीस. हो. आबा हा. पहिलं बायकोचं तोंडा फेकून आणतो आता. भैया साहेब असा डाव करतो काय? अच्छा आता तुझा डाव झालाय. आता आबासाहेबांचा डाव बघ. 15 वर्ष जेलमध्ये केलं. 15 वर्ष. काय करू ह्या माणसाचं, कधीचा गेलाय अजून यायचा पत्त्या नाही. आणि काय ह्या पावसाला जोर उठलाय, बादा 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 निस्ता पडतोय, जरा लक्ष नाही. शोना अगं शोना तुला बघितलं ना की असं तिला झपक 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 वळतंय ग. झापूक झुपूक राहू द्या. पण मी काय म्हणतो शोना, तू अशी त्या सुंदरी सारखी इथं दारात का बसली? आणि कोण सुंदरी? अगं लग्नाच्या अगोदरची आमची कुत्री होती ग. आता मला कुत्री बनवली का? म्हणजे तुमच्या दारची कुत्री दिसती का मी? हा मग एवढी सुंदरी होती तर त्याशीच करायचं होतं लग्न. अगं तसं नाही, मी त्याच कुत्री सोबत लग्न करणार होतो पण ती मेली. मग या कुत्री सोबत लग्न केलं तर काय 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 परत बोला. असलं जर काय बोलला ना तर तुडवे ना. आज माझा तुडवायचा मूड नाही म्हणून मी शांत आहे. अगं सोना सोना जाऊ दे ना, तू काय एवढी रागवते? पण अशी दारात का बसली? चावी कुठे? चावी घराची चावी तुझ्याकडेच होती ना. कसं आहे बंद म्हणून असं बसावं लागलं तुमच्या सुंदरी सारखं. चावी कुठे चावी? अगं सोना तुझ्याकडे दिलती मी. माझी चावी हरवून टाकली, स्वतःची हरवून टाकली. काय करू तुमचं? कसं मला तर काय करावं तुमचं गणित. अगं सोना मी करदुड्याला पुढे चावी बांधली होती. पण आता ते तुला दिले का पडले काय कळलं मला ते. स्वतःची पण हरवून टाका आणि माझी पण हरवा. नाही 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 नाही, आज तुम्हाला काय ना काय तर मी शिक्षा देत असते. बर आणलं पैसे आबाकडनं? पैसे? अगं त्याचं काय झालं? आणलं का नाही ते सांगा, फालतूचं बोलू नका. आणलं का नाही पैसे? अगं आणले. त्याचं काय झालं सोना, मी गेलो त्या आब्याकडे. असा समोर बसला होता. त्याला म्हणलं इकडे आपण कोण आहे? साधा डॉन. त्यासारखे चिल्लर आहे ना लय पुण्यात असे उभे कापून फेकलेत. आब्या म्हणतो अरे भाई काय झालं? मी म्हणलं भाऊ पुण्यात आपण कमी नव्हतो. पुण्यात आपण एक काय म्हणतो त्याला गँग जॉईन केली. गँग आणि तिथं 7-8 मर्डर टाकून इकडे आले. म्हणून तुम्हाला कमी समजू नको. माझे पैसे टाक नाहीतर ना तुझे तुकडे तुकडे करीन ना असे शेतात असे फेकून देईन. आब्याने दिले पैसे काढून. मुतला चळचळा मुतला. आवा उंदीर दिसला तर तुमची पॅन्ट ओली होती आणि तुम्ही त्याला तसलं बोलून आलाय वय. अव त्यानं 15 वर्ष जेल मध्ये काढल्या. असा कुतवला असता ना त्यानं. पण जाऊ दे, त्याला बी दया आली असेल की थापा हाणतय म्हणून. मरू दे ना. त्याने दिले पैसे बघ. थांब मी मोजून देतो तुला सगळं किती दिवस काय माहिती आब्याने. आणा इकडे मी मोजते. अगं मी मोजताना बायको येतं का मोजायला? शिकलोय शाळा मी, दुसरी नापास आहे. आणि म्हणून कॉलेज केलं होतं की. मोजा लवकर. 1 2 3 4 11. काय नीट मोजा. 11 होत आहे काय मधीच? नीट मोजा. 1 2 3 4 5 आणि 6 आणि 7 आणि 8. अयो 8 8 8 2 16. अयो पण 1600 रुपये आहेत हे. 1600 आहेत का? 1 2 3 4 5 6 1600 आहेत. अहो त्यानं 100 रुपये एक्स्ट्रा दिले. आईला बायको 100 रुपये दे इकडे पटकन. नाही 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 जाऊ द्या, मरू द्या. पैसे आलं ऐका की एक काम करा. ठीक आहे 200 रुपये. अगं नको ग राहू दे. अहो धरा. अगं मला कशाला तुम्हाला नाही देत मी. ती तालुक्याच्या गावाला जायचं. माझी केस गळायला लागले ती. तिथनं तेल घेऊन या. तेल कोणतं? ती आदिवासी का काय हाय की आता. आदिवासी घरी आणतो सगळे. आदिवासी घरी आणू नका. आदिवासी तेल घेऊन या. अगं सोना ती बाटली 499 रुपयाला आहे आणि तू 200 रुपये दिले. 200 रुपये कसं आणू?
एक काम करा, घरातली बाटली घेऊन जावा आणि त्याला म्हणावं जेवढं 200 रुपयाचं येतंय तेवढं त्यात दे म्हणून. अगं बाई ती बाटली सील पॅक राहते ते कसं देतील? त्याला एकच सांगा, म्हणाव तू जर मला 200 रुपयाचं तेल दिलं नाही ना तर माझी बायको माझं कुठून कुठून तेल काढल सांगता येत नाही. त्याच्यामुळे त्याच्या हातापाया पाडा, नाहीतर लोटांगण घ्या, नाहीतर लाडी गुडी लावा. तुमचं स्किल दाखवा आणि ती पहिले घेऊन या. आता मला एसटी भेटेल का तालुक्याला जायला तूच सांग. आणि इष्टी कशाला पाहिजे? हाय ती की 2 तुमची डुकर, त्यांच्याकडनं घ्या की गाडी. नाही. तिचे मित्र खायत गेलायची का? पांडवाकडे जायचं आणि त्याकडनं गाडी घ्यायची आणि जायचं. अगं त्या पांडवाला सारखी गाडी मागू मागू ते कटाळलाय, ते देत नाही आता मला गाडी. का निस्तीच मित्र ठेवल्यात काय खादगीसाठी? अगं मग आता तालुक्याला गाडी न्यायची म्हणल्यावर मग त्या गाडीत नको का गाडीला वडापाव आणि माझ्या पोटाला पेट्रोल. अहो काय बोलताय तुम्ही? तुम्हाला वडापाव, गाडीला पेट्रोल, नीट बोला तरी. चुकलं का? अगं चुकलं असेल थोडंफार, म्हणजे मला वडापाव आणि गाडीला पेट्रोल ठीक आहे, हे घ्या 200 रुपये अजून. आणि ऐका 100 रुपयाचंच पेट्रोल भरा, कळलं का? हा, बाकीचं पैसे घरी आणायचं. मला तुम्हाला 100 रुपये लागतात का? बरं ठीक आहे, एकच वडापाव खायचा. एकच. हा, आणि एक्स्ट्रा पाव घ्यायचा नाही, फक्त एकच वडापाव. आणि लवकर घेऊन यायचं तेल. मिरची तर मिरची नाही काय नाही, तिकडे जावा बोंबलत तसंच. बरं, आणि तेल घेऊन आल्याशिवाय यायचं नाही. काय करतोय माणूस काय माहिती बाई. आणाव फक्त व्यवस्थित. आता काय करते, घराची चावी तर नाही, पण मोनाताईंनी मी सोबतच आणलंय. एकदम मोनाताईकडनं चावी घेऊन येते. बघू मोनाताई देते तरी. याला कसलं भारी वाटतं ना सकाळ सकाळ. हो किती छान वातावरण आहे अरे ते चिमण्यांनी घरटी कसली भारी केल्यात बघ ना त्या बांगडीच्या याच्यावरती. तिथे ना. अगं मला एक गोष्ट कळत नाही, ते एवढी एवढीशी चिमण्या कसले भारी घरटे बांधले. कुठल्या शाळेत शिकल्यात का काय, कधी काय इंजिनिअरिंगच्या डोक्यापेक्षा भारी डोकं बांधून घरटं बांधत राहायचे नाही. त्यांना पण त्यांच्या संसार परपंचाची काळजी आहे. मग घर कशाला असतं? हो घर पाहिजे, घराला घरपण देणारी माणसं पाहिजे. आणि आमच्या घराला घरपण देणारी माणसं हिंडत मामाच्या गावाला बोंबलत. आलेत ना आता मी. आलेत ना आता मी फोन करून कंटाळलो, भेटायला येऊ कंटाळलो. तब्बल 1 महिना राहिले असतील ना? हो 1 महिना झाला. काय सांगताना सुद्धा काय वाटत नाही, 1 महिना झाला. कुशाल मला सोडून 1 महिनाभर तू राहिलीस. तुला कधी असं वाटत नव्हतं का की चला बाबा जावा, भेटावा, आता बाद झाला आपण इकडं, असं कधी वाटलं नाही तुला? मला रागच तेवढा आला होता ना आबांचा. म्हणजे आबांचा राग आला आणि आबांचा राग माझ्यावर काढायचा होता का? तसं नाही हो. मग काय तर ठीक आहे ना, आबांचा राग आला तर तिकडं. पण आता मी फोन केला, तुम्हाला काय म्हटले? आता सकाळी फोन केला ना मी तुला, काय म्हणली? की नाही येणार, माझा राग अजून नाही शांत झाला. आणि आता लगेच पाहिलं तर मला कळालं, देवाने सांगितलं मला, स्वप्न आली. मला कसं काय आलं बाबा अचानक सकाळी? तर म्हणली नाही येणार ना. अचानक काय अचानक असं काय घडलं लगेच तो एवढं आली? मला देवानेच फोन केला होता. हा, आबा पाय घसरून पडले होते अहो घरात. काय सांगू तुम्हाला, त्यांना डोक्याला लागलंय खूप. मग मला देवाने फोन केला. तो तर म्हणला आबा गेलेच, असंच सांगितलं त्यांनी मला. मी अशी धावत पळत आले ना मामाच्या गावावरून. मग घरात जाऊन बघते तर काय आबा खरंच पडले होते. अच्छा, मग पडले होते? दवाखान्यात गेलते का? दवाखान्यात जाऊन पट्टी बांधून घरी पडले होते, आराम करत होते. मला वाटलं ते जे बाथरूम मध्ये पडले ते अजून उठलेच नव्हते. नाही. बर म्हणजे बापाला लागल्याच्या नंतर कळालं, तेव्हा मग पळत आली. बरोबर. आणि मग मला सांग, बापाला लागला की कळालं, पळत आली. तू गेल्याच्या नंतर आमच्या मनाला एवढं लागलं, तेव्हा आले का पळत आमचं? म्हणजे बापावरती प्रेम आहे आणि माझ्यावरती प्रेम नाही म्हणायचं. तसं नाही हो. आता 2 मिनिटापूर्वी काय म्हटली की मला बाबांचा लय राग आलता आणि आबा असंच वागतात आणि तसंच वागतात म्हणून मी 1 महिना आले. आणि त्याचा आबाला लागलेला कळलं की पळत आली ना, तेव्हा लगेच मुलीचं प्रेम जागा झालं आहे की नाही? मग लागलंय माझ्या आबांना खूप. मग मी येणारच ना. म्हणजे आबासाठी आली, आमच्यासाठी नाही आली म्हणायचं. हा ते आहेच, लागलं होतं त्यांना म्हणून आलेत. पण तुमच्यासाठी पण आलेच ना आता भेटायला. म्हणजे ठीक आहे म्हणायचं, असं आहे. तुम्ही मला नेहमी रेल्वे पटरी शेजारी का बोलत आहो? अरे काय होतं माहिती का, ही एकतर आपल्या गावची शान म्हणजे ही रेल्वे. काय डिस्टर्ब करते? भल्या लोकांची अक्कल गेली. किती वर्ष लोक पछडतात, त्यांना रेल्वे बघायला मिळत नाही अजून.
आणि आपलं नशीब बघा आपल्या गावाच्या बाहेरून रेल्वे गेल्यामुळे त्याला रेल्वेचा वापर करून घ्या. मी मग तिथे मला आवडते रेल्वे म्हणून मी काय करतो आपल्या रेल्वेच्या कडेला मस्त बघ आता हे असं छानपैकी बसलं की बरं वाटतं. आता दुसरी गोष्ट ह्या रेल्वेवाल्यांनी मागे बेताडच बांधलं येऊनच देण्यात गोष्टीचं चालली बघा एक आता. हां त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या मरू द्या पण ते रेल्वेला बसायला छान वाटतं. आली काय? हो हे काय आली? अरे पण आता ते बेताडाने दिसणार नाही ना. नाही दिसणार. नाही दिसत आवाज तर नाही. येतोय. आवाज येतोय पण ते चालतंय जाऊ दे रेल्वेचं मरू दे जाऊ दे. रेल्वे काय आपलीच आहे आयुष्यभरासाठी आपली ते काय कुठे जाणार नाहीये. फक्त विषय असा आहे की तू पण आता आयुष्यभरासाठी अशीच आमच्या म्हणून राहा आणि परत काय कुठं जाऊ नकोस मला सोडून गोष्टीचं. आलं लक्षामध्ये? हो चालतंय. चालते चलायचं का मग म्हणलं. त्याच्यामुळेच मी म्हणलं बाबा चला जरा सकाळ सकाळ भेटायला बोलावा. पण मग मला एक गोष्ट आवडली भेटायला बोलावल्या बरोबर पोरगी आली बरं का पण लगेच. तुम्हाला एक सरप्राईज द्यायचंय. सरप्राईज? हो. अरे बापरे काय बरं? हे बघा. अरे बापरे मोबाईल नवीन घेतलाय काय? आयफोन आहे. आयफोन? कंपनी कुठली याची? रेडमी कंपनी आहे. रेडमीचा घेतलाय का? हा. दर मग चांगलं आहे. काही विचारता आयफोनच कंपनी आहे. अरे मला माहितीये गंमत केली. आयफोनचं घेतलं मामांनी? हो मामांनी घेतलाय. मस्त मस्त मज्जा आहे बापुरीची म्हणायचं. लाडाची आहे मी. लाडाची काळजी करू नको तुझं आयुष्यभर मी सुद्धा सगळं लाड पूर्ण करेल नक्की. चालते चलायचं का? हो. यो इथून हळूच आहे बरं का. यस मग देवानंद जानी बोलो क्या हुकुम है? काय हुकुम म्हण हाकुम कसला? हुकुम कह रहा हा त्याच्या आईला तुला का मध्ये गायब झालं तर तिच्या आईला तिथे 2-4 दिवस गावात जाणीच नव्हती ना. जानी म्हणजे काय पाडवा म्हणला तुला काय डिंगू चालू होता? काय डिंगू कसा चालू? डुंगू झालता. काय झालता बघू? अहो डुंगू का काय ते असतं? डिंगू म्हणला हा ढुंगण नवीन रोग आला काय साथीचं काय सांगता येत नाही. कसला रोग काय डेंगू झाला आणि मोकार झोपलो होतो खाटाव. झोपून होता तो आपण तो पाहुणे तिकडे गेला तिकडे झाला होता ना डिंगू तुला. गावात मी बघायला असतो ना तिकडे झालता. कुठं मामा तिकडे गेलता? मामाला पूर्वी काय आहे ना आता आईला चक्कर असते मध्ये आधी असलं कणीस कवळ आहे ना. कणीस कवळ आहे आणि मग डिंगू झाल्यानंतर मागचं कणीस वाळलं असेल तर त्याचं काय? आईला देवा सदाशिवची बायको आहे का ती? सोना आहे काय? बहुतेक. आईला ती कायला द्या बोलू का? नाही तर मग सदाची बायको एकदम सायको असू नको व्हायला. बोलू नको? बोलवा ना. कसं आहे पोरगी तोंडाने फटकळे पण स्वभावाने चांगली आहे का नाही? सोना आहे सोना. ओ तात्या इकडे अगो बाई इकडे बस. तात्या तुमच्यापाशी बसायचं म्हणलं जरा अवघड वाटतो. आपलं काम कसं आहे सोना माहितीये का? आपले सगळ्यांबरोबर दोस्ती म्हाताऱ्या माणसाबरोबर आहे लहान पोरांबरोबर आहे. हो का तुझा नवऱ्याचं तुझं लग्न कोण लावून दिले? मीच लावून दिले. आपण पोरांसारखं पुरींसारखी सगळे. जमायला यांच्यापाशी बसाय अवघड वाटत असेल तर माझ्यापाशी बसा. तात्या तुमच्यापाशी बसणं मला लय महागात पडलं बाई. उचला अहो तात्या तुम्ही मला झेपणा तात्या काय आहो मरणाचं लागलं. कॉल म्हटलं तर मी तरी काय करू सांग बरं? काय आहो देवा लागलं काय? मग काय तर लागलं अरे मरणाचं मला. दगड होता दगड खास काय बसला घ्यावा काही तरी जास्त का आता बसणं. काय सोना बाकी बरं आहे ना तुझा? आता बरंच आहे म्हणायचं. लई दुखायला लागलं. थांबा जरा. बरं ते तुझं त्या ते हे काय ते ह्याने दिलं का त्या आवड्यापर्यंत पैसे लाडक्या बहिणी योजनेचं चोरलेलं काहीतरी? मग घेतलं ना? घेतलंच. मी काय त्याला सुट्टी देते होय? माझं कष्टाचं पैसे होत ती. नाही तर सदाने जाऊन आणलं ना? म्हणलं पैसे आणल्याशिवाय घरी यायचं नाही. घेऊनच आलं. तुझ्या मागा सगळ्या तगादाच लावला असेल. पैसे पैसे मग काय सुट्टी देते होय मी? मग पैसे ना आबाकडे सदाच नव्हतं माझं लाडक्या बहिणीचं. यांचं होतं यांचं. अरे ती गेलते
चालू केला आबान ह्यो कोण तो सदा मटण चटणं दारू बरं वाढणं आब्या म्हणला माझ्यापाशी पाकिटच नाही मग काय ह्यांचंच पैसे खराच होतो लाडक्या बहिणीचं मग काय बरं झालं लाडक्या बहिणीचे पैसे आणि तुला माहिती आहे लाडक्या बहिणीचं पैसे खरं तर सोपं नाहीये यांचा भाव कसला डेंजर माहिती ना लाडक्या बहिणींचा भाव लय डेंजर आहे डायरेक्ट एन्काउंटरच करतोय बर 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 मग दिलं म्हणायचं पैसे दिलं. आता कुठे गेलाय सदाशिव त्यांना म्हणलं माझे केस लय गळायला लागले तू. हा का म्हातारा झाली सोना तू हा ना आता वय होत चाललंय. मग म्हणलं तालुक्याला जाऊन जरा ती काय बरं आदिवासी तेल ती घेऊन या म्हणलं त्यांना. हा तिकडे गेलाय का म्हणलं तेल आणा लयच जायला कानकून करत होत. गेलाय का एक काम करा आणि ते तेल जर आणलं ना ते वाईस मला पण दे. कशाला पडले म्हणले त्याच्या दोन दुखायला लागले पाटण मिटन केसाला चोळल्या बरोबर इकडे मागं चोलतो जरा तुमच्यामुळे आम्ही बी पडलो आम्हाला बी लागलं. तिथं केस येते आणि जिथं चोळताना तिथं. नको नको बघ केस तेल नाही कधी सोना बाई जातो आता खायचं काय उगच बसली बाया इथं. मला तरी काय माहिती कॉल मारतील असं कॉल म्हणून लागणार तुला उचल त्यावेळी काय पण लवकर लागणार काय करायचं उचल उचला ना म्हणलं वडायचं जोरा गोष्टीचं चालतं एक काम कर आता घरी गेल्याच्या नंतर पहिल्यांदा तेल लावून तुला मालिश करावं लागेल द्यावा आणि मगच पुढचं काम होईल. सावध आलंय बघा गाडी आहे TVS नंबर घ्या MH4280 1424 शिकार झाली पाहिजे आणि लक्षात ठेवा मुक्का मार द्यायचा मुक्का मार अजिबात जखम होता का म्हणे काम फत्ते झालं पाहिजे शिकार अगदी शाबूत टिपा पैशाची काळजी करू नका पैसे पोचते होतील काम मात्र फत्ते झालं पाहिजे काय तेव्हा भैया साहेब माझ्यावर डाव करतो काय आता बघ या देव्याच्या नादी लागण्यात काय उपयोग नाही कायला कुशाल त्या सध्याच्या बायकोने देव्याने आगा यो कामार केलं गे मी जरा खाली बसू का काय झालं. अरे काय झालंय लय जाम झालं ग मना लय जाम झालं काय सांगता यायना पांढा लापावता बी यायना. हो काय झालं मी आपलं नेहमीप्रमाणे फेरफटका मारायला गेलो आणि फेरफटका मारायला गेलो ते आपलं ते इथं बसलो होतो काय सांगायचे तिथं बसलो आणि ते आपला मिमिक्री कलाकार देवा आला आणि माझ्या शेजारी बसला पण तिथं म्हणलं लागला मोठमोठ्या गप्पा हाणायला सण तसन गप्पा हाणता मग ती ह्याची बायको आपली सध्याची ती चालली होती कुठं ती पण येऊन बसली. मग काय ज्या गप्पा रंगल्या आणि गप्पाच्या रंगण्याच्या नादात हे हा करत जी का असं त्या खांबावरून माग पडलो हे टंगड्यावर दुराड्या आणि मी खाली. अरे खांबार गेला दगड एक दगड मुळव्यात नाही ना बाहेर आलं काय माहिती पांडवा काय बाहेर आले पण लय लागले. तात्या तुम्ही पण लय म्हातारपणात दिगाना घालता तुम्हाला बसवत नाही. म्हातारपणात दिगा ना मग काय त्यांच्या आधी कशाला लागायचं तुम्ही सदाच्या बायको शेजारी बसला होता ना बरोबर बाया शेजारी बसला असं ती बाय म्हणलं बाया शेजारी काय तवा पांडवा पडलो माग असं तर बाया शेजारी बसल्याचं गोष्टी त्यांनी मुद्दाम केला असेल देवा द्यायला कसलाय माहिती ना. अहो काय झालं तात्या माहिती का तुम्हाला शोधत होती मी आता माझं पैसे काय काम काढलं तुम्हाला माहित नाही काय. अहो ती माझी बहीण नाही चुलत तिला आज पाहून येणार बघायला. हा तिचा बाप म्हणलं होता आज रविवार आहे का मग काय बरोबर मग आलं काय पाहुणं हा मग काय मग तुम्हाला ते बोलवलं लग्न जमवायला चला. अरे बापा चाय रे लग्न जमवायच्या मध्ये पडायचंय ना मी बंदच करून टाकली लय ताराच होतो तुला सांगतो मी निम्म्या गावाची लग्न मी जमवले असते. सध्या बरोबर सध्याचं लग्न मीच जमवलं पांडवा तुमचं लग्न मीच जमवलं
तुला सांगतो आपल्या आईची तर सगळी लग्न मी जमावली पण ते होतंय काय माहिती का लग्न जमावताना लय सगळी गोड बोलत येतो आणि त्याच्या आईला हे नवरा बायको काय करतात नंतर मरणाची भांडणं करते ती पोरगी येतील म्हणते कसला नवरा दिला माझ्या घरात पाडला आणि असा केला तसा केला उद्या त्याच्या आईला ही मी जे जमावायचं काय झालं की म्हणते हे असला मग मी म्हणलं बाबा मला तुमचं नकोच तुम्ही काही बी गोत म्हणजे तुम्ही शादीराम करू जेवढे होते सगळं सोडून देता नाही ती काय समाजकार्य सोडले म्हणून नको तात्या तीन पुढचं पुढे ठरा तुम्ही माझ्यासाठी चला आता एवढ्या वेळ नाही भाऊ ऐका तात्या पण तुमच्याशिवाय कामच होत नाही गावात. मला पहिल्यांदा काय करायचं माहितीये का म्हणा मला कमार माझं जाम झालंय मला पहिल्यांदा दवाखान्यात जाऊन एखादं इंजेक्शन आणून दे आणि मग मी तिथं येतो बघ तोवर मी काय येत नाही. ऐका तात्या पाहुणं रखडल्यात फक्त 5-10 मिनिटाचं काम एकदा बोली करा नाही, थांब मला सांग जेवाय का जेवायला मग काय काय जेवायला नाही ना मग काय करतो मला भूक लागली अगोदर पोळ्या चटकावतो आणि मग दवाखान्यात जातो. मी घेऊन जाते मी घेऊन चला पांडवा ओ पांडवा आईला पांडवा अख्खं गाव नुसतं उलट फालत केलं आणि तुम्ही इकडं चालू होतं इकडे नाही मला तर काय तर गडबड वाटते पांडवा लहानपणी जसं आयटमला घेऊन उसा जायचे तसे आज आयटम बिटम तर नाही ना बोलाली अरे काय माझं या टर्मचं वय घाला का अरे काय बरं राव तुमच्यासारखे लोक पाहिला 4 आयटम घेऊन तिकडे पुण्यात त्या डिस्कोला जाते तिकडे फिरत असतील पण आपल्याला नाही तर बाबा बर ते सगळं मरू द्या अहो मला जरा गाडी लागत होती जरा तालुक्यात जायचं होतं गाडी हा मला हा तुला पण गाडी देते का अहो काय झालं त्याला हा अरे गेलोच गाडी नेली हा तेव्हा पंक्चर करून आणली आईला पंक्चर आईला खरं सांगतो पांडवा मी पंक्चर नाही केली राव मी अशी आणली तुमच्या दारात लावली होती मला तर वाटतंय ना तुमच्या दारात कोणीतरी फसकन खेळा घुसवला असं त्याच्यात गेल्या वेळेस नेली त्याच्या आधी पेट्रोल टाकलं नाही पेट्रोल आईला खरं सांगतो राव त्या मरी माईची शपथ घेऊन सांगतो 70 रुपयाचं पेट्रोल टाकलं तुम्ही पंपावर मी माझ्या सख्या डोळ्यांनी पाहिलं तुमचं मला वाटतं पेट्रोल कोणीतरी काढून घे कुठं नाही 70 रुपयाचं टाकलं 70 किलोमीटरच्या पुढे पळाला असेल तू बाय साहेब पाय कशा पडू असू द्या काय गरज नाही पडायची मग काय पांडवा काय नाही चालू होतं इकडे भेटलं तेवढंच ये पण सदाशिव भारी माणूस नाही खरं मला वाटलं भैया साहेब हे पांडवा इकडं ऊसात बिसात आयटम बिटम तर नाही घेऊन येत पांडवा काय तसा काय चाटा माणूस आहे तेव्हा नाव काय पांडुरंग अरे पांडवा तसलं करत नाही एक पांडुरंग एक सदाशिव शंकर पांडुरंग देवाचं आपलं अख्खं गावात कीर्तक्षेत्र त्याच्या आईला नाही चांगली गोष्ट आहे आयला म्हणलं इथं कोण म्हणलं चांडाळ चौकडी का पाहण्यात बसली का असं पाहिलं तर तुम्ही दोघांनी आईला नाही खरं होय भैया साहेब तुम्ही इकडे कुठं आज चाललो जरा काम आहे हा मग तुमचं काय तुम्ही मोकळेच आहे का आज जरा का रे एक काम होतं जरा छोटस असं एवढंच काम एवढंच तुझं बोल की जरा गाडी लागत होती गाडी मोटरसायकल अरे मग ते पांडवाचं घेऊन जा ना जरा ते द्याय ना सारखं मागताय गाडी आपण गेलोच त्यांनी पंक्चर केली पेट्रोल टाक येत नाही आणि काहीच करीत नाही कशाला गाडी साहेब जायला एक तर दुसऱ्याची गाडी न्यायची त्यात पेट्रोल नाही टाकायचं काय नाही करायचं मग ह्या सगळ्या गोष्टीत म्हणल्यानंतर कसं काय होईल सांग बरं आमची मंडळी आहे ना सारखी वायताक याला भैया मी तुमची शपथ घेतो भैया साहेब मी आज पेट्रोल टाकतात बायकोनी 100 रुपये दिलेत मला पांडवाच्या पेट्रोल मध्ये नको टाकू गाडीमध्ये पेट्रोल टाकू 100 फक्त टाकणार आहे ना पांडवा ते मागे सर तुम्ही इकडे पाय येता का इकडे गोष्टी पांडवाला ना काय कळतच नाही कुठं उभं राहायचं तुझं काय काम काय कुठं जायचं मला असं तालुक्यात जायचंय बायकोनी सांगितलं ते कोणचं तेल राहतं बघा ते काय केलं हा केस गेले होते लावी ते तेल आणायचे ते आदिवासी अरे तुझ्या बायकोचं तेल आणायला आम्ही आमच्या गाड्या द्यायच्या कसं ना ती टकली झाली गावात मग कसं वाटन लई केस लागले सदाची बायको टाकली तसं लागेल म्हणून कशी करून मॅटर महत्वाचा आहे सध्या पण किती वेळात येशील आऊ मी असं आता ना असं येतो लगेच तसं जाऊ नको तसं येऊ नको एक काम कर बघ
गाडी देतो गाडी घेऊन जा आणि काय पेट्रोल काय टाकायची गरज नाही माझी पेट्रोलची टाकी माझी फुल असते आणि फक्त व्यवस्थित जा व्यवस्थित ये लय जोरात जाऊ नको जोरात येऊ नको हा असा दिलदार माणूस पाहिजे बघ पांडवा आईला टाकी फुल फुल धर, धर. बर का मी लगेच जातो लगेच हा, लगेच व्यवस्थित आलो बर का असं कर हा. बंद. अयो, हा. अयो. बटन स्टार्ट आहे अयो. कर चालू सावकाश जा हा, हा. लवकर ये येऊ का मी लगेच आलो नीट नीट नाही तर हा, जा अरे गिअर काढ बाया साहेब बाबा, याला नका देऊ टाक. गाडी गायबाने याला नाही चालवतो आईला असं आयला पांडवा तुम्ही म्हणताय तेच खरं आहे राव याला गाडी देण्यात काहीच मजा नाहीये कारण काय माहितीये का आयला ह्याला आता हिथंच भरभार 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 करत होतं गाडी नीट आणली म्हणजे बरं लोकांची गाडी म्हणजे कशी बी वापरत ती बावलटी निवड काय जाऊ देता लईच लागलं रडायला ते म्हणलं जाऊ तुम्ही दिली म्हणून दिली मी तर नसती चालते दिली. चला पांडवा चला जाऊ आवडते काय. ते निवड अगं आया आय, 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 आय. बासकी किती वेळ चाल किती वेळ चाल आणि असं का कुत्र्यावनी पाय वर केलं तर अगं सोना अगं त्या चोरल्यांनी वार फिंगर सटक्यू नये हा अगं ते टियाकाना सुद्धा नाही दुखत आहे मग आता काय करू त्याला मी शिकू का आता नाही सोना एक काम कर हा अगं घरात आपल्या दोरी ती रशी बिशी काय असेल ना हा ते घेऊन ये आणि टंगड वर बांध ग अहो बांधतेच का पण त्याला आयो बांधते बाय अगो बाई हिथंच रशी आहे मी ठेवले हाय हाय राहू द्या येतली. अगं बयो बांधावच लागल आता मुका मार दिलाय लय लागलंय वय कशाला गेला होता मग मार खास्तोर सोना कुठं कुठं नाही मुका दिला त्या सोनाने बघा बघा बाय अजून थोडं अजून बघा अजून थोडं बघा अगं अजून थोडं सॉरी 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 अयो चुकून झालं घे वर पाहिजे बर राहू द्या लय उगा उडू नका माझ्याकडनं चुकून झालं उगा नाही तर माणसाला नाटकी केलं म्हणून पण मी म्हणते माझ्यापाशी कसं चुरू चुरू बोलता तसं त्या गुंडांना बोलायचं होतं की चोरांना वहिनी वहिनी म्हणत आहे अहो या की उठा शिऱ्यात तेवढं लावायला कसं गप्पाळ पण करतय ग बाई तुझी तुलाच अवस्था बिकट झाली बाबा काय लाका सदा काय उद्योग केलाय तू बरं हा अरे बसली होती मी पांडवाला पळत पळत म्हणलं सदा लय हाणलंय चोरटींनी मग म्हणलं चला बाय पांडवा आपण त्याला बघून तरी येऊ हा सगळे कामधंदा ठेवून आले तशीच मी लय निबर हाणलं चोरांनी अरे पण झालं कस काही अहो काय सांगू तुम्हाला बायकोने तालुक्यातून तेल आणायला लावलं बघा अयो तुम्हाला सांगतो गावात समजायला गाडी मागितली कोणी द्यायना अहो बाया साहेबांनी गाडी दिली कशी बशी मी असा गाडी घेऊन बांग 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 चाललो होतो आणि ते मागून चोर आले पांग 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 करीत माझ्या माग आणि मी त्यांना पाहिलं बर का त्याने अशी बाक्क दिशेने वरून अशी बुक्की फिरवली मी असा बाक्क दिशेने खाली वागलो फुकवली मी पहिली बुक्की तरी बांग बुंग बांग बुंग चाललोय आणि तुम्हाला सांगतो एका चोराने तर असं नाही का असा जवळ आला धरायला लागला मी असं पक्क दिशेने खाली गेलो आणि तुम्हाला सांगतो गाडी अशी ब्रेक मारून थांबवली सर मी पण त्यांच्याकडे असं रागाने पाहिलं मी असा उडून मिथून सारखी लात मारणार तेवढ्यात माझा किक मध्ये पाय अडकला आणि मला मारायला सुरुवात केली तुम्हाला सांगतो इकडून दोन मी चौघ होती वय आता तुला चांगलाच बिलबिला केला दिसतोय त्यांनी लय अवघड बाय पण वहिनी कशाला तिकडं पाठवायचं आपल्या गावात दुकान आहे की पण अहो माझी केस लागले ते गळायला जाओ म्हणलं जाओ घेऊन या आता मला काय माहित असा उद्योग होईल म्हणून नाही लयच लागले आणि मी हे टकडं कशाला बांधलंय असं
तांगड्याचं विचारू नका मला ताई. अहो बोचा बोचा सुजलाय टेकवाय याय नाही. हो वहिनी बोचा बिचा नका म्हणू ते ऐकाय कस तरी वाटतंय. सुजलंय ते सुजलंयच की मग आता ढुंगान म्हणा ढुंगान काहीतरी ढुंगान आणि बोचा एकच. काय बोचा काय डोक्यात घेऊन पडलंय तर उलटा पडून मला निबर पण सदा तू पण त्याला हाणायचं होतं की रे. तू खाऊन पिऊन दष्ट पुष्ट की चांगलं 2-3 रट्टा द्यायला पाहिजे होतं की. खरंय बरं का तुमचं. मी हाणणारच होतो ते किक मध्ये पाय अडकला. किक मध्ये पाय अडकतोय होय की. बर जाऊ द्या आता काळजी घे. आलो होतो आम्ही लगे खायला पण नाही आणलं बरं का. पडत हा पैसे दिले असते तर मी दुकान नाही आता मला काम पण वहिनी मी लई गडबडीत आले. जाऊ का. बर चालतंय चला पाठवा. अहो कशाला आधीच लागलंय बोंब लायला. ऐ झोपा मी बी जरा कामाचं बघते कवर तुमच्या पाशी बसू. आईला यांच्या एक नधड फाराभर चिंध्या भरल्यात. हा एक काम सांगितलं ते त्यांना कळत नाही. सांगितलं एकाला मारायला मारलं दुसऱ्याला आणि डोक्याला ताप माझ्या त्याच्या आईला सगळ्यांच्या. हा अरे अहो नमस्कार ठेव. अरे हरामखोरा तुला काय सांगितलं होतं. अरे मी तुम्हाला भैयासाहेबाला मारायला सांगितलं. तुम्ही त्या गावातल्या गायबन्या सगळ्याला मारलं तुम्ही. अरे बापरे हा प्लॅन आबांचा होता. अरे आणि नुसतं म्हणताय आबा काम झालं पैसे पाठवा. कसं पैसे पाठवायचे रे. हा अरे पण मी तुम्हाला सगळं डिटेल पाठवली होती. हा TVS गाडी होती. अरे ती गाडीचा नंबर मी तुम्हाला पाठवला होता आणि तरी पण तुम्ही त्याच्या आईला कामं चुकीचे करताय. मला वाटलं आता तरी आबा सुधारले असतील पण कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच. गाडी तीच होती. आईला मग माणूस कर मला का. बरं ठीक आहे काम केलं ना तुम्ही. अरे पाठवतो. अरे तुम्हाला पैसे पाठवतो म्हणा ना. ठेवा फोन. आईला गाडी तर भैयासाहेबाचीच होती. गाडी तर भैयासाहेबाला जाताना बघितला होता पण सध्याला कसा मारला. उद्या मरून त्याच्या आईला ते बी काय पण यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत. अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांडा चौकडी चांडा चौकडी.